रामकृष्णारी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन छोट्याशा व्लॉगमध्ये। तर खरं सांगू, आजचा विषय जो आहे ना, आता ह्या विषयावर व्हिडिओ बनवलेला माझ्या मिस्टरांना अजिबात आवडणार नाही, पण मी मजबुरीने ह्याच्यावर व्हिडिओ बनवत आहे। आता खरं सांगायचं म्हटलं तर हा परिसर तुम्ही ओळखत असाल, आम्ही इथं पहिलं राहत होतो, म्हणजे थोड्या दिवस एक वर्ष दीड वर्ष तरी आम्ही इथं राहिलो समोरासमोर। आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं बी असेल की आम्ही जागा घेतलेली आहे इथं पुण्यामध्ये, पण त्याचं बांधकाम काय अजून केलेलं नाही। आणि तर हे हा दाखवायचा मुद्दा असा आहे की म्हणजे बरीच लोक असं म्हणतात की चांगल्या एरियामध्ये गेल्यावर लोक चांगली भेटतात, किंवा मनोवृत्ती वेगळी असती, जरा हाय स्टँडर्ड एरिया किंवा काही एरिया, आता ते एरियाचं नाव घेऊ नये, खूप वर्ष मी त्या एरियामध्ये राहिले आणि तिकडं बऱ्याच वेळा म्हणजे खूप सारे अनुभव आले, पण इतकीही डाऊन मार्केट नव्हतं असं। आता मला कुठल्या लोकांना किंवा कुठल्याच व्यक्तींना मला नावं ठेवायचं नाही आहे, पण फक्त हा जो मला जो अनुभव येतोय ना, तो मी फक्त शेअर करू शकते। आणि मला अजून एक तुम्हाला सांगायचं की कधीच तुम्ही जागा जर घेतलेली असेल ना, त्या जागेच्या तिथं तुम्ही राहायला जाऊ नका। ज्यावेळेला तुम्ही घर बांधाल ना, त्यावेळेस डायरेक्ट राहायला जावा। आम्ही जी चूक केली ना, ती तुम्ही चूक अजिबात करू नका, कारण खरंच मला तरी असं वाटतं की आम्ही इथं येऊन फार मोठी चूक केलेली आहे। पहिलं घर बांधायला पाहिजे होतं आणि घर बांधल्याच्या नंतर आम्ही इथं यायला पाहिजे होतं, जी आमची खूप मोठी चूक झालेली आहे, म्हणजे आमच्या आयुष्यातली म्हटलं तरी चालेल। आता माझे मिस्टर तर सकाळी कामावर जातात आणि संध्याकाळी येतात, त्यामुळे त्यांना कुठल्याच गोष्टीचा सामना करायला लागत नाही। सामन्याशिवाय म्हणायला जर गेलं ना, तर ते लक्ष देत नाहीत, फक्त काम काम आणि जाणे, इथं गाडी लावणे, रोज येणे आणि जाणे, इतकंच फक्त एवढाच फक्त त्यांचा संबंध आहे। त्यामुळे ते काही ह्या गोष्टीमध्ये लक्ष देत नाहीत, खूप सारे बिझी असतात ते, त्यामुळं ते ह्या गोष्टीत लक्ष देत नाही। आणि मी आता जस्ट म्हणजे सांगायचं तात्पर्य की व्हिडिओ बनवण्याचा हा मुद्दा असा की मला खूप वाईट वाटतं की हे अनुभव तुम्हाला येऊ नये, म्हणून मी माझ्या आयुष्यातला अनुभव मी तुम्हाला सांगते की वृत्तीचा हा विषय आहे। आता ह्याचं कुणाला राग येईल किंवा कुणाला काय वाटेल, पण तुम्हाला काय वाटतं की म्हणजे आता ही जागा घ्यायला खूप सारे पैसे आणि खूप वर्षाची आमची मेहनत आहे, याच्यासाठी काय केलं आहे किंवा किती कष्ट केलं, रक्ताचं पाणी केलं, हे मला आणि माझ्या नवऱ्यालाच माहिती आहे। हे दुसऱ्यांना ह्याची गोष्ट किंवा ह्याचं समजू शकणार नाही। आज ही जागा बघायला जरी गेलं तरी डोळ्यामध्ये पाणी येतं की आज आपण एवढ्या वर्ष जागा घेऊन ठेवली आणि त्याचं बांधकाम होत नाही। आणि ठीक आहे, आता त्याचं न होण्याचं कारण वेगळं आहे, तो विषयच नाही आहे, पण मला ते तुम्हाला दाखवायचं आहे की म्हणजे खरंच तुम्ही म्हणजे आता ह्याच्या आधी ही जागा खूप सारे लोक वापरत होती, इथं एक गाडी लागत होती, किंवा येणारे जाणारे पाहुणे लागणाऱ्या वस्तू किंवा न लागणाऱ्या वस्तू किंवा काहीही लोक ठेवत होते, त्यामुळे ही जागा यूज करत होते, त्यामुळे या जागेचा लोकांना फायदा होत होता। आम्ही इथं आल्यामुळे लोक कदाचित वापरत नसतील किंवा काही वाटत नाही म्हणून लोक इथं कचरा टाकतात। आता कचरा टाकण्याचं तुम्हाला एक संदर्भ सांगते। आता ठीक आहे, हे गवत जे उगवलं हे सगळं निसर्गाने उगवलेलं आहे, हे गवत ह्याला कुणी आणलेलं नाही आहे किंवा कुणी ह्याला हे केलेलं नाही आहे, पण आता हा जो कचरा दिसतोय ना, आता मी इथं राहिलं होते, ही समोरच मी इथं राहिलं होते, त्यावेळेला म्हणजे माझं लक्ष होतं की जागेवर माझं लक्ष असायचं की भरपूर सारं मी लक्ष द्यायचे, कचरा दिसला तर उचलून टाकायचे, गवत वगैरे उचलायचे, काढायचे गवत, पण आता मला इच्छा नाही आहे गवत काढायची। आणि दुसरं म्हणजे आता इथलं पसारा तरी मी कशाला काढू ना, बरोबर आहे का नाही, ठीक आहे का नाही सांगा। आणि आता मी राहायला जस्ट नाव त्या तिथं गेलेले आहे, म्हणजे 1 2 3 आणि 4, फक्त 4च घरं सोडून 5व्या घरात मी राहायला गेलेले आहे। पण आता आपल्या पाठीला डोळे नाही आहेत की नाही सांगा बरं, की आपण कुणी कचरा टाकला किंवा का टाकला किंवा का। आणि मी तर 100 वेळा घरामध्ये खूप सारे व्हिडिओज पाहिलेले आहेत, आणि लोक असं म्हणतात, लोकांनी म्हणण्यापेक्षा मी स्वतः असं म्हणते की आपण कचरा दुसऱ्याच्या दारात टाकला ना तर आपल्या घरातली लक्ष्मी निघून जाते, असं माझं स्वतःचं तरी म्हणणं। मी कधीच दुसऱ्यांच्या दारात कचरा टाकला नाही, आणि हे मला तरी माहिती आहे। आणि दुसरं म्हणजे का टाकायचं आपण दुसऱ्याच्या जागेत किंवा दुसऱ्याच्या ह्याच्यात, कारण ह्याला व्हॅल्युएशन आम्ही खूप दिलेलं आहे, आमच्या आयुष्याचं हे स्वप्न आहे, आमचं जीवन आहे, किंवा अजून खूप साऱ्या ह्याच्यामध्ये भावना गुंतलेल्या आहेत आमच्या सध्याला तरी, आणि असं करतात। तर तुम्ही फक्त आता बघा, आणि जर तुम्हाला वाटत असेल की माझं ह्याच्यामध्ये चुकतंय, आता जागा मोकळी आहे म्हणलं इथं कचरा टाकणारच आहेत। आता माझी एक वहिनी आहे, वहिनी मला म्हणते की विद्याताई तुम्ही लक्ष देत जाऊ नका, तुम्ही शांत राहा। हां ठीक आहे, शांतच राहायचं आहे, मी कुठं कोणाला भांडायला गेले किंवा मी कुठंच काय कोणाला बोलले नाही आहे, पण आपल्याला फरक दिसतो ना, म्हणजे वापरण्यात येणारी आणि न वापरण्यात येणारी। आता इथं मला फरक पडत नाही कोण काय बोलते किंवा कोणी ह्याच्यावर काय बोलेल, ह्याचा मला फरक पडत नाही, फक्त मी स्पष्ट भक्ती आहे, आणि हे जरी सांगण्याचं माझं चुकत असेल तरी मला फरक पडत नाही। तर आता तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने मी ही जी जागा आहे ह्याचे पण मालक सध्याला इथं राहत नाही आहेत, तर ह्या जागेचा
कोणीही जे आहे ते वापर करते आणि इकडची पण ही जागा आहे हे वापर करते त्याचा. तर इथलं एकदम क्लीन चकाचक आहे आणि हे पण एकदम चकाचक आहे. ठीक आहे, जे वापरतात ते ठेवतात. पण आता मला काय म्हणायचं आहे, हा जो हे जे आहे ना हे सगळं बघा, हे बूट आहेत, हे कचरा आहे इथला, हे परकर फेकलेले आहेत आणि हा जो हराळी वगैरे जे काढलेले आहे, अजून हे जे दांडे आहेत हे काय म्हणतात ते झाड कशाचं आहे, एरंड्याचं झाड आहे. ते एरंड्याच्या झाडाचा हा कचरा आहे. हा पण ऑल ओव्हर कचराच आहे. जे झाड असतं ना तर मी मान्य केलं असतं की ठीक आहे काही वांदा नाहीये. आणि हा सगळा कचरा इथं टाकलेला आहे ऑल ओव्हर. आणि इथं पण मी खूप सारं मी इतकं स्वच्छ करत होते ना इथं की प्रत्येक वेळेस रोज मी आवरायचे. आणि असं इतकं काही लांब नाहीये, मी इथंच गेलेले आहे. म्हणजे इथंच आहे, समोरच आहे बघा. इथून मला वाटतं 4-5व्या नंबरलाच घर असेल, तिथं मी राहायला गेलेले आहे. आणि हा एवढा कचरा इथं टाकलेला आहे. आणि आता हा कचरा बघा, हे सगळे हराळी आहे ना ही काढून इकडे टाकली. म्हणजे हे मुद्दाम केल्याचाच प्रकार आहे की नाही सांगा. लोक आपलं भावना किंवा काही समजून घेऊ शकत नाहीत. लोक कुठेही जा तशीच असतात, बरोबर आहे की नाही सांगा. आता बघा हे सगळं अजून हे काय आलेलं आहे का, ब्रेडचे कागद आहेत, सगळं दुनिया आहे. त्यामुळे आता कचरा इथला काढावा आणि हे करावं असं काही म्हणतच नाही. हे असंच ठेवायचं, आता काही नाही ठेवायचं. आणि परिसर, तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मला नोंदवा. इथं फुटलेल्या काचा आणून टाकलेल्या आहेत सगळ्या. आणि हे पण आहेच, हे काय मला माहीत नाही, खूप दिवसाचं आहे. आता इकडं तर जायला सुद्धा येत नाहीये, जायला इतकं आहे. हा ठीक आहे, आता हे झाडं उगवून येते त्याचं आपण काही बोलू शकत नाही. पण हे असं नाही पाहिजे अशी माझी तरी इच्छा आहे. पण आता चला ठीक आहे, आता आपण असाही रामराम करतोच आहे ना ह्याला, बरोबर आहे की नाही. आणि या काचा इथं टाकल्या आहेत त्याही फुटलेल्या. भाग तर परिसराचाच आला ना, सगळ्यांचाच परिसर आहे ना. आणि आमची जागा फ्रंटला तोंडावर आहे, म्हणजे सगळ्याच ठीक आहे, जाऊ द्या, सगळ्यांचा विषय सोडून द्या. पण तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? मला ह्याचा राग यायला पाहिजे की मी सोडून द्यायला पाहिजे? तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरं तर सांगायचं म्हटलं ना तर आता सँक्शन होईना झाले, त्यामुळे आम्ही जागा विकणारच आहोत. आणि मी तर हे म्हणते की जागा विकून ना ह्या जागेच्या पैशामध्ये ना खरं तुम्हाला सांगते 2 फ्लॅट येतील. एक कॉस्ट म्हणजे एक विकत घ्यायला येईन आणि एकाचं आम्ही हप्त्याने घेऊ शकतो. असे 2 फ्लॅट तरी माझे येतील. त्यामुळे मी जागा विकण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की आता चला काही लोकांच्या तोंडाला यश आलं, काही हसतील आमच्यावर किंवा काहींना बरं वाटेल किंवा काहींना दुःख होईल. पण दुःख होणारी अशी नाहीतच, कोण सगळ्यांना आनंदच होणार आहे. कारण बरीच लोक अशी म्हणले की तुमच्याच्याने होणारच नाही आणि आता लोकांच्या तोंडाला यश आलेलं आहे असं मी म्हणू शकते. पण ह्याच्यावर आता मी काही बोलू शकत नाही. तर तुम्ही ह्याची कमेंट मला नक्की करा. ह्याच्याबद्दल मला काय वाटायला पाहिजे किंवा मी ह्याचा राग मानायला पाहिजे का, तर हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता स्वप्न पूर्ण होत नाही आहे ह्याचं दुःख तितकंच वाटतंय. पण चला ठीक आहे, त्यांनी जे नियोजन केलेलं आहे ना तेच होत असतं. पण हे बघून मला खूप वाईट वाटले. आणि माणसानी कोणाची तळमळ म्हणजे हे जे आहे ना हे स्वप्न होतं माझं. आता याच्यावर अजून तरी मी काय बोलू शकत नाही, स्पीचलेस आहे मी. पण असं नाही करायला पाहिजे की नाही सांगा. खूप हे बघताना आणि मी इकडं बघत पण नाही, मला वेळ पण नाही भेटत बघायला. पण मी आज खरंच जाता जस्ट मी बघितलं तर मला इतकं वाईट वाटलं हे. आणि हे का असं, काही वृत्ती अशी काय आहे लोकांची. आणि आता ह्याच्याबद्दल काहीच नाही बोलू शकत, मला खरंच खूप वाईट वाटतं.